सर्वात भयानक आणि धक्कादायक समजल्या जाणाऱ्या जेफ्री एप्स्टाईन प्रकरणातील फाईल्स अखेर बाहेर आल्या. पण या फाईल्सने सत्याचा उलगडा करण्याऐवजी नव्या वादाला तोंड सोडलंय. अमेरिकेच्या न्याय विभागाने हजारो पानांची कागदपत्रे सार्वजनिक केली खरी, पण त्यातली गुपितं अजूनही काळ्या शाईच्या आड दडलेली आहेत. या फाईल्समध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यापासून ते पॉप स्टार मायकल जॅक्सनपर्यंत अनेक दिग्गजांचे फोटो समोर आले. पण त्यामागचे मूळ सत्य मात्र सरकारने लपवल्याचा आरोप आता जोरात होऊ लागलाय. अमेरिकेच्या राजकारणात आणि न्यायव्यवस्थेत प्रचंड भूकंप घडवून आणणाऱ्या या एप्स्टाईन प्रकरणातील ही कागदपत्र नक्की काय लपवत आहेत आणि खासदार रो खन्ना यांनी सरकारला का धारेवर धरलंय, हे आज आपण अगदी सविस्तरपणे आणि सखोलपणे जाणून घेऊया, तेही अगदी थोडक्यात. नमस्कार, मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. जेफ्री एप्स्टाईन हे नाव अनेक वर्षापासून गूढ होतं आणि कृत्यांमध्ये जगातील कोणकोणते बडे नेते, उद्योगपती आणि कलाकार सामील होते हे जाणून घेण्याची उत्सुकता संपूर्ण जगाला होती. अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हणजेच DOJने नुकताच या संदर्भातील हजारो पानांचा डेटा आणि अनेक फोटो सार्वजनिक केले आहेत. ही माहिती बाहेर येताच सोशल मीडियावर आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये एकच खळबळ माजली. मात्र जसजशी ही कागदपत्रे समोर येत आहेत तशी लोकांची निराशा होताना दिसते, कारण ही कागदपत्रे पूर्णपणे वाचता येतील अशा स्वरूपात दिलेलीच नाहीत. या फाईल्समधील अनेक पानं, अनेक महत्त्वाचे पॅराग्राफ आणि नावं काळ्या शाईने पुसून टाकण्यात आली आहेत. याला तांत्रिक भाषेत रेडॅक्शन असे म्हणतात. पण सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारने माहिती प्रसिद्ध करूनही ती वाचता येणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली आहे. यामुळेच आता असा संशय बळावलाय की सरकार अजूनही कोणातरी अत्यंत शक्तिशाली व्यक्तीला वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहे. या संपूर्ण प्रकारावर अमेरिकेचे भारतीय वंशाचे खासदार रो खन्ना यांनी अत्यंत तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त केलाय. रो खन्ना या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत आणि त्यांनी थॉमस मॅसी यांच्यासोबत मिळून खास एप्स्टाईन बिल देखील तयार केलं होतं. खन्ना यांच्या मते सरकारने ज्या पद्धतीने ही माहिती लोकांसमोर आणली ते थेट फेडरल कायद्याचे उल्लंघन आहे. त्यांनी एका उदाहरणातून ही परिस्थिती स्पष्ट केली आहे. हे एखाद्याला पुस्तक देण्यासारखं आहे ज्याची सर्व पाने आधीच काळ्या रंगाने रंगवून टाकली आहेत. जर तुम्हाला माहिती द्यायची होती तर ती अशा प्रकारे लपवून का ठेवली, असा परखड सवाल त्यांनी विचारला आहे. विशेष म्हणजे एका न्यायालयाने 119 पानांची ग्रँड ज्युरी फाईल प्रसिद्ध करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र न्याय विभागाने या आदेशाला केराची टोपली दाखवत ही संपूर्ण 119 पानांची फाईल पूर्णपणे काळी करून प्रसिद्ध केली. यामुळे त्या पानावर नक्की काय लिहिलंय, कोणाची साक्ष आहे किंवा कोणाचे नाव आहे हे शोधणे आता अशक्य झालंय. या लपवाछपवीमुळे रो खन्ना आणि त्यांचे सहकारी आता चांगले संतापले असून त्यांनी या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची आणि न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे. एप्स्टाईन प्रकरणाच्या या नव्या खुलाशांमध्ये केवळ कागदपत्रेच नाही तर काही अशी CCTV फुटेज आणि ऑडिओ क्लिप्स असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे, ज्यांनी संपूर्ण जगाला हादरवून सोडलं असतं. विशेष सूत्रांच्या हवाल्याने असे समोर येत आहे की एप्स्टाईनच्या त्या खासगी बेटावर येणाऱ्या पाहुण्यांची नोंद एका गुप्त रजिस्टरमध्ये केली जात असे, ज्याला ब्लॅक बुक म्हटलं जात होतं. या रजिस्टरमध्ये केवळ नावच नव्हती तर त्या पाहुण्यांच्या आवडीनिवडी आणि त्यांनी तिथे केलेल्या कृत्यांचा तपशीलवार उल्लेख होता. न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या फाईल्समध्ये या रजिस्टरचा उल्लेख तर आहे, पण त्यातील अनेक पानं गहाळ असल्याचे किंवा ती वाचता येणार नाहीत अशा पद्धतीने एडिट केल्याचं समोर दिसून येत आहे. यावरून असा अंदाज लावला जातोय की या यादीत केवळ अमेरिकेनेच नव्हे तर जगभरातील अनेक बड्या राष्ट्रांचे प्रमुख आणि राजघराण्यातील व्यक्तींचा समावेश असू शकतो. या प्रकरणाचा आणखीन एक धक्कादायक पैलू म्हणजे एप्स्टाईनच्या मृत्यूच्या रात्रीचा CCTV कॅमेरा डेटा. ज्या तुरुंगात एप्स्टाईनने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात होतं तिथलं CCTV कॅमेरे नेमके त्याच वेळी तांत्रिक बिघाडामुळे बंद कसे झाले, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. आता बाहेर आलेल्या काही कागदपत्रांमध्ये त्या रात्री कर्तव्यावर असलेल्या जेल कर्मचाऱ्यांच्या साक्षी आहेत, पण त्यामध्येही अनेक ठिकाणी विसंगती आढळली आहे. काही कर्मचाऱ्यांनी कबूल केले की त्यांना त्या रात्री एका विशिष्ट कक्षाकडे लक्ष न देण्याच्या सूचना वरून देण्यात आल्या होत्या. जर हे खरं असेल तर एप्स्टाईनचा मृत्यू हा केवळ अपघात किंवा आत्महत्या नसून तो एक मोठा कट असू शकतो, ज्याचा उद्देश ही सर्व गुपितं त्याच्यासोबतच संपवणं हा होता. रो खन्ना यांनी आता या सर्व पुराव्यांची नव्याने फॉरेन्सिक तपासण्या करण्याची मागणी केली असून जर अमेरिकन सरकार ही माहिती देण्यास टाळाटाळ करत असेल तर हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात देखील जाऊ शकतं अशी चिन्ह दिसत आहेत. या वादाच्या केंद्रस्थानी असलेला सर्वात मोठा पुरावा म्हणजे 19 नोव्हेंबर 2025 रोजी संमत झालेला सार्वजनिक कायदा 1938, ज्याला एप्स्टाईन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट म्हटलं जातं. या कायद्याच्या कलम 9 मध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की एप्स्टाईनच्या काळातील सर्व घटना, अहवाल, साक्षीदारांच्या मुलाखती, वैद्यकीय तपासणीच्या फाईल्स, पोस्टमॉर्टम रिपोर्ट सार्वजनिक करणे बंधनकारक आहे. या कायद्यातील सर्वात महत्त्वाची तरतूद ही कलम B मध्ये आहे,
जी सरकारला कोणतीही माहिती लपवण्यापासून रोखते। या कलमानुसार सरकार कोणत्याही रेकॉर्डला केवळ एखाद्या सरकारी अधिकाऱ्याची किंवा परदेशी नेत्याची नाचक्की होईल किंवा त्याची प्रतिष्ठा धोक्यात येईल या कारणास्तव लपवून ठेवू शकत नाही। अगदी राजकीय संवेदनशीलता असली तरीही ती माहिती उघड करणे बंधनकारक आहे। खासदार रो खन्ना यांचा संताप याच मुद्द्यावर आहे की जेव्हा कायदा स्पष्टपणे सांगतो की प्रतिष्ठेच्या नावाखाली माहिती दडवता येणार नाही, तेव्हा 119 पानांची संपूर्ण फाईल काळी करून जनतेची दिशाभूल का केली जाते। आता या फाईल्समध्ये नेमकं काय समोर आले त्याकडे वळूया। या प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये अनेक जागतिक स्तरांवर प्रसिद्ध व्यक्तींचे चेहरे दिसत आहेत। यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचे फोटो एप्स्टाईन सोबत पाहायला मिळत आहेत। काही फोटोंमध्ये बिल क्लिंटन एका खासगी विमानात आराम करत बसलेले दिसतात, तर काही फोटोंमध्ये ते हॉट टबमध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत। इतकेच नाही तर पॉप किंग मायकल जॅक्सन आणि रॉकस्टार मिक जॅगर यांचेही फोटो एप्स्टाईनच्या सोबत या फाईल्समध्ये आढळून आलेत। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या फोटोंमध्ये क्लिंटन यांच्यासोबत काही महिला दिसत आहेत, पण जाणीवपूर्वक त्या महिलांचे चेहरे काळ्या शाईने लपवण्यात आले। रो खन्ना यांचा मुख्य आरोप याच गोष्टीवर आहे की कायद्यानुसार जर सरकार एखादी माहिती लोकांपासून लपवत असेल तर त्याचे ठोस कारण लेखी स्वरूपात देणे बंधनकारक असते। मात्र या बाबतीत सरकारने कोणतेही कारण न देता फक्त पाने काळी करून लोकांच्या हातावर तुरी दिली आहेत। यामुळेच आता पारदर्शकता आहे की केवळ जगाचे लक्ष वळवण्यासाठी केलेले एक नाटक आहे अशी शंका उपस्थित केली जाते। या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी अमेरिकेचे उपन्यायमंत्री टॉड ब्लॅच मैदानात उतरले आहेत। त्यांनी असा दावा केला आहे की पीडितांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या खासगी आयुष्याच्या संरक्षणासाठी काही भाग लपवणे आवश्यक होते। त्यांनी असंही सांगितलंय की कागदपत्रांची संख्या मोठी प्रचंड आहे, त्यामुळे सर्व काही एकदम बाहेर आणणे शक्य नाही आणि ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे। येत्या काही आठवड्यात आणखी काही माहिती समोर येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे। कायद्याने दिलेल्या 30 दिवसांच्या मुदतीत संपूर्ण आणि स्पष्ट माहिती समोर येणं अपेक्षित होतं। मग आता ही टाळाटाळ कशासाठी असा प्रश्न विचारला जातोय। रो खन्ना यांनी तर थेट इशारा दिलाय की जर माहितीत जाणीवपूर्वक फेरफार झाला असेल किंवा बड्या धेंड्यांना वाचवण्यासाठी माहिती दडवली गेली असेल तर जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला हवेत। आता हा लढा केवळ माहिती मिळवण्यापुरता उरलेला नाही, तर तो अमेरिकेच्या न्याय व्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न बनला आहे। एप्स्टाईनच्या या गुप्त यादीत अजून कोणाकोणाची नावे दडलेली आहेत आणि ही काळी शाई कधी पुसली जाणार याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। आम्ही तुम्हाला या प्रकारचे अपडेट्स वेळोवेळी देतच राहू। अशाच काही आंतरराष्ट्रीय बातम्यांसाठी थोडक्यातला तुम्ही नक्की सबस्क्राइब करा।